श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 186। समोर महादेवाच्या पिंडीवर पेटलेली आग पाहून ते निमित्तपणे माघारी फिरले होते। त्या दिवशी स्वामींनी निर्जल उपास केला होता। दुसऱ्या दिवशी उजळताच त्यांनी आपल्या भुजंग नावाच्या सेवेकरीला समाधी स्वच्छ करण्यास सांगितले आणि भुजंगाने समाधी साफ करताच महादेवाची पिंडी पूर्वीपेक्षाही दैपित्तमाने दिसू लागली होती। खरे तर कित्येक तास जळणाऱ्या पिंडीचे तुकडे व्हायस हवे होते, परंतु स्वामींची लीला अगाध होती। त्यांच्या कृपेने कृपेने समाधी आणि पिंडी अधिकच तेजाने तळपू लागली। स्वामींची ही अद्भुत लीला अक्कलकोटातच नव्हे तर सर्वत्र पसरली होती। चौकडे याबद्दल चर्चा होत होती। हे सारे करण्यामागे स्वामींचा काय हेतू असावा हे कोणालाच कळत नव्हते। काय संकेत करू पाहत आहेत स्वामी? आपण जेव्हा संपूर्ण समर्पण करतो, म्हणजे स्वतःला विसरतो, सर्वस्वाचा होम करतो, तेव्हाच परमात्म्याशी तपस्या पाहू शकतो। स्वामींच्या या लीलेने सर्वजण बेचैन झाले होते। अशुभाची जाणीव जनावरांना सर्वप्रथम होते असे म्हणतात। स्वामींच्या अवतीभोवती वावरणारे जनावरे आता स्वामीपासून दूर जायला तयार नव्हती। एकटक स्वामीकडे 5 सारी जनावर आज्ञाकारक शिष्याप्रमाणे उभी राहिली होती। स्वामींनी प्रत्येक जनावराच्या पाठीवर हात फिरवत जनावरांचे डोळे भरून आले होते। ते पाहून बाळप्पासारख्या स्वामींच्या शिष्याचा धीर खचला होता। जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे स्वामींच्या लीला अधिकच सुस्पष्ट होऊ लागल्या। आरतीला ते नकार देऊ लागले, तरीही कोणीही आरती करायला गेले तर रागाने आरती उलटून टाकू लागले। सारे सेवेकरी व्याकुळ झाले होते, कारण प्रत्येक जणांना कळून चुकले होते की स्वामींना आता निजधामाचा वेध लागला आहे। स्वामी आता वारंवार समाधीचे चित्र काढू लागले। प्रथम सर्वांना वाटले की मातीत रेघोट्या काढत आहेत, पण सर्वांनी नीट पाहून त्यांना आढळले स्वामी समाधीचे चित्र काढत आहेत। अक्कलकोटवासी आणि सेवेकरी आता स्वामीपासून दूर व्हायला तयार नव्हते। प्रत्येकाला स्वामींचे पवित्र आणि तेजस्वी मूर्ती आपल्या डोळ्यात साठवून ठेवायची होती। स्वामी आता अबोल झाले होते, दिवसेदिवस अधिक गंभीर। स्वामींनी निवृत्तीचा वेध लागला आहे ही खबर वाऱ्यासारखी वेगाने चारही दिशांना पसरली होती। चौकडे पसरलेले स्वामींचे भक्त या वार्ताने व्यतीत झाले होते। स्वामींच्या परिस्पर्शाने कित्येकांचे जीवनाचे सोने झाले होते। त्यानंतरची कथा आपण पुढील भागात पाहूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।